मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या नितीन पाटील यांचा समाजातर्फे गौरव। समस्त दोडे गुजर समाज पंच कमिटी नंदुरबार व तापी जिल्ह्याच्या वतीने मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या गुजर भूषणची नितीन महेंद्र पाटील यांचा वडाळी येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। समाजाचे अध्यक्ष बापूभाई नारायणभाई पाटील व उपाध्यक्ष प्रकाशभाई धर्माभाई पाटील यांच्या हस्ते नितीन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक मगेशभाई चव्हाण, प्रतापभाई चव्हाण आणि ईश्वरभाई चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला। नितीन पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून हे यश संपादन केले आहे। लहानपणीच आई वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे संगोपन मोठे काका राजूभाई पाटील व काकू मंदाताई पाटील यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करत मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले। नितीन यांच्या यशाबद्दल बोलताना समाजाचे अध्यक्ष बापूभाई पाटील म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। नितीनने आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे। त्याचा हुशार, मनमिळावू आणि मेहनती स्वभाव समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमात समाजाचे उपाध्यक्ष प्रकाशभाई पाटील, कृष्णाभाई पाटील, कन्हैयालाल पाटील, मोहनभाई पाटील, भावेशभाई पाटील, प्रशांतभाई पाटील, भरतभाई पाटील तसेच वडाळी येथील प्रमोद चव्हाण, शशिकांत चव्हाण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मा आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट। एक त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याने जे हे यश संपादन केलं आहे, त्याने एक परिस्थितीवर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून निघून त्याने आज जे एक महाराष्ट्र राज्यातील मुंबई पोलीस म्हणून यश संपादन केलेलं आहे, ते स्वकर्तृत्वावर पुढे आलेला व्यक्ती आणि तरुण युवक असं म्हणायला हरकत नाही। तर त्याच्या या स्वकर्तृत्वामुळे त्याने जी ही गरुड झेप घेतली आहे, ती ही एक त्याच्या या गरुड झेप पुढे एक शब्द आपल्याला कमी पडतात की नितीनने जे केलेलं आहे ते, की कोण म्हणतं नोकरी मिळत नाही, पण हे समाजाच्या पुढे नितीनने एक आदर्श डोळ्यासमोर तरुणांपुढे ठेवलेला आहे की नितीनने जे केलेलं आहे ते इतर तरुणांना हेवा वाटावा असं काम नितीनने करून दाखवलेलं आहे। नितीन हा एक लहानपणी त्याच्या आई वडिलांनी त्याची साथ सोडून ते स्वर्गवासी झाले आणि त्याचे काका राजूभाई यांनी एकदम हलाखीच्या परिस्थितीमध्ये हा परिवार सांभाळून महेंद्रभाईच्या या नितीनला आणि सचिनला फार पुढं योगदान आणि महत्त्व त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे की आपल्या हलाखीच्या परिस्थितीमधून आपण पुढं कसं जायचं हे त्यांनी एक समाजापुढे, परिवारापुढे ठेवलेलाच आहे आदर्श। पण राजूभाई, तुम्ही एक समाजापुढेही एक नवीन आदर्श ठेवलेला आहे की तुम्ही तुमच्या एक पोरांचे आई वडील गेल्यानंतर त्या पाखरांना तुम्ही सांभाळलं, हे एक समाजापुढे फार मोठे एक संस्कार आहे तुमच्यावर आणि ते संस्कार तुम्ही या गोहेल परिवार म्हणून तुम्ही दाखवलेले आहेत। म्हणून तुमचे जे कौतुक करावं समाजाने तेवढं कमीच आहे। त्यामुळे मी एक समाज अध्यक्ष म्हणून तुमचे एक अभिनंदन करतो। जे नितीनने जी गरुड झेप घेतलेली आहे त्यामध्ये राजूभाई आणि मंदाताई यांच्या सिंहाचा वाटा आहे आणि त्या सिंहाच्या वाटेमध्ये समस्त दोडे गुजर समाज, वडाळीचे ग्रामस्थ यांचेही मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यामुळे मी या ग्रामस्थ मंडळीच्या आणि राजूभाई परिवाराच्या समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि भाई वाटचालीसाठी भाईंना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराज।